तिथे इराण आणि अमेरिकेमध्ये शस्त्रसंधी असतानाही पुन्हा हल्ले सुरू आहेत। हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजावर हल्ला झालाय। तैवानच्या एव्हरग्रीन मरीनच्या सिंगापूर ध्वजाखाली असलेलं जहाज हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून जात असताना ते ओमानजवळ आलं असता हा हल्ला करण्यात आला होता। इराणचं कृत्य मूर्खपणाचं असल्याची ट्रम्प यांची ही टीका आहे। जहाजावरील गोळीबारामुळे पश्चिम आशियातील शांतता धोक्यात आल्याचंही ट्रम्प म्हणतायत। इराणनं हॉर्मुझ समुद्रधुनीतून होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियंत्रण करण्याचा आपल्याला हक्क आहे, असा दावा पुन्हा एकदा ट्रम्प यांनी केलाय। अमेरिका आणि 6 आखाती देशांनी संयुक्त निवेदनामध्ये हॉर्मुझमधील सागरी वाहतुकीवर टोल लावण्याचा आग्रह फेटाळून लावल्यानंतर इराण संतप्त झाला होता। अमेरिका आणि इराण यांच्यामधला तणाव पुन्हा एकदा वाढलाय। अमेरिकेचा इराणमधील सिरिकवरती हल्ला पाहायला मिळाला। अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं देखील पलटवार केलाय। आखातातील अनेक अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला चढवला गेलाय। अमेरिकेनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा इराणनं दावा केलाय। तर अमेरिका आणि इराण या दोघांमधला तणाव पुन्हा एकदा वाढलेला दिसतोय। अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं देखील आता पलटवार केलेला आहे। इराणनं काय केलंय? इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांवरती हल्ला केलाय। अमेरिकेनं इराणमधल्या सिरिक या ठिकाणी हल्ला केला आणि त्याच हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं केलेला हा पलटवार आपण पाहतोय। आपण याच संदर्भात बोलूया। निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सतीश सर, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काय म्हणावं, हा करार झाला होता, शांतता प्रस्थापित होईल अशी आशा होती, पण अमेरिका आणि इराण यांच्यामधले हल्ले पुन्हा एकदा सुरू झालेत। वरकरणी जरी इराण आणि अमेरिकामध्ये एक प्रकारे करार झालेला दिसत असला तरी खरी परिस्थिती अशी आहे की इराणला या सगळ्या परिस्थितीमधून हॉर्मुझच्या समुद्रधुनीवर जे आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचंय, भविष्यामध्ये त्या हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांवर वेगवेगळ्या प्रकारचा ट्रान्झिट फीस म्हणा आणि त्यासाठी इराणची ही दादागिरी सुरू आहे। एका बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या देशांच्या या जहाजा ज्या आहेत त्या इराणशी संबंधित कोस्ट आहे, किनारा तो टाळण्यासाठी आखातामधून किंवा ओमानच्या किनाऱ्यावरून जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होत्या। हे काही इराणला आवडलं नाही, म्हणून IRGCनं जवळून जाणाऱ्या युनायटेड किंगडमच्या एका कमर्शियल वेसलवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला। त्याचा प्रतिकार म्हणून जे आहे अमेरिकेनं इराणच्या कोस्टवर असणाऱ्या काही महत्वाच्या रडार साईट त्याचबरोबर ड्रोन साईट्सवर त्या ठिकाणी हल्ला केला। इराण सुद्धा या ठिकाणी गुपचूप बसला नाही आणि त्यानं आखातामध्ये अमेरिकेचे जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी बेसेस आहेत त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे हल्ले प्रति हल्ले सुरू आहे। पण याच्यामधलं मूळ गमक जर आपल्याला समजायचं असेल तर इराणला भविष्यामध्ये हॉर्मुझच्या समुद्रधुनीवरचा आपलं वर्चस्व किंवा आपला कंट्रोल हा सोडायचा नाही, याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी जे आहे त्याला टोल आकारायचा आहे, म्हणून ही सगळी दादागिरी इराणची सुरू आहे। पण दुर्दैव असं आहे की एका बाजूला 60 दिवसाची शस्त्रसंधी आहे, चर्चा सुरू आहे, पण दुसऱ्या बाजूला ही संधी एक प्रकारे शस्त्रसंधी किंवा हा करार लॉंग टर्म मध्ये टिकणार नाही यातच हे द्योतक आहे। हे किती तकलादू आहे हे या वेगवेगळ्या प्रकारच्या हल्ले आणि प्रतिहल्ल्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे। बरोबर आहे सतीश सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी। त्यामुळे अर्थातच शस्त्रसंधी असतानाही हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजावर हल्ला झाला, त्यानंतर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आणि आता इराणनं दिलेलं हे प्रत्युत्तर, त्यामुळे अर्थातच पश्चिम आशियामधला तणाव वाढताना दिसतोय।